जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितीकरिता आज मतदान प्रक्रिया पार पडली। पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा मुलगा मतदान केंद्रावर वडिलांसोबत उपस्थित होता व त्याच्या बोटाला शाई लागली असल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे। पर्चा नाही लावा करून घ्या तुम्ही। बापू बोर्ड दाखवा पर्चा मोबाईल तुमच्या गावातल्या मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे हे मतदान केले। मतदानाच्या वेळेस त्यांचा मुलगाही गेला, त्यांनी बटन दाबलं अशी चर्चा आहे आणि शाई पण लावली। याची गंभीर दखल आता व्हिडिओ निवडणूक प्रक्रिया इतकं मला काही ऐकू घ्यायला आणली पूर्वी मला काही माहित नाही। इकडे मी नव्हतो तिथं, आता मी माहिती घेईन। मला काहीच माहिती मी तुम्ही बघितलं मी इकडे मला काही कल्पना नाही। मतदान केंद्रावर अख्खं कुटुंब घेऊन जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मी काय म्हणतो, मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत। मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळा सहित जाते। लेकरा बाळ कुठे ठेवते? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन मला काय म्हणायचं, ऐकून घ्या ना, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना आणि सगळं कुटुंब जातं। आता तुम्ही इथं या ना, इथं आले ना तर तुम्हाला सगळं कुटुंब दिसते ना मतदानाला जाताना। आता आहे की सामान्य माणसाकडनं झाली चूक तर ठीक आहे, लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की मुलाला मतदान केंद्राच्या जिथं आपण मतदान करतो तिथं घेऊन जाऊ नये, त्याच्या पोटाला शाई लावून घेऊ नये। आता काय मला काहीच माहिती नाही, मी माहिती घेईन। मला माहिती नाही त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही। काय तुमच्या समोर मी उभा आहे आणि मी इकडे आहे, त्याच्यामुळे मला काहीच माहिती नाही। आरोप केलाय की तुम्ही भरमसाठ पैसे वाटले जिल्हाभरात आणि मतदार आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला। आता लोकसभा झाली तेव्हा भरमसाठ वाटली, विधानसभा झाली तेव्हा भरमसाठ वाटली, आता नगरपालिका झाली तेव्हा भरमसाठ वाटली, आता जिल्हा परिषद पंचायत समिती तेव्हा भरमसाठ वाटली। म्हणजे यांना माहिती आहे की उद्याचा निकाल हा शिवसेनेचा आहे 9 तारखेचा। मग आता उसूनच म्हणायचे का भरमसाठ वाटले। मग ज्यावेळेस तुम्ही त्याला विचारता हे कसं झालं तर मग ते म्हणाला हायचे त्यांनी पैसे भरमसाठ वाटली। बाकी काय उत्तर काय त्यांच्याकडे मला सांगा ना, कृष्णाची उत्तर द्यावा ना, ते काहीतरी दुसरं भ्रष्टाचाराचं कशाचं द्या एखादं उत्तर। धन्यवाद बस धन्यवाद।